नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या हळदीची विक्री करत आहात का? आणि व्यापारी खरेदी करण्यापूर्वी तुमच्या हळदीमध्ये गाजर तोड आहे म्हणून तुमचा भाव कपात करत आहे का? तर याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो. शेतकरी बंधूंनो, गाजर तोड म्हणजे तुमच्या हळदीमधील नैसर्गिक पिवळसर रंग नाहीसा होऊन त्यामध्ये गाजरासारखा पांढरट फिकट कलर होतो, याला गाजर तोड म्हणतात. तर शेतकरी बंधूंनो, गाजर तोड कशामुळे होते? तर याला 2-3 कारणं आहेत. त्यामधलं पहिलं कारण म्हणजे तुम्ही तुमच्या हळदीची काढणी जी आहे ते 9 महिने पूर्ण होण्या अगोदर जर केली तर यामध्ये गाजर तोड होऊ शकते, कारण त्यामध्ये अन्नाचा साठा जो आहे तो पूर्ण तयार होत नाही. तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला तुमच्या हळदीची काढणी पूर्ण 9 महिने झाल्यानंतरच करायची आहे. शेतकरी बंधूंनो, दुसरं कारण म्हणजे तुमची हळद जर प्रमाणापेक्षा जास्त शिजली किंवा कमी शिजली किंवा शिजवताना थोडी कच्ची राहिली तर यामध्ये गाजर तोड होऊ शकते. त्यामुळं तुमची हळद एकसमान शिजेल या गोष्टीची काळजी घ्या. शेतकरी बंधूंनो, यामध्ये तिसरं कारण म्हणजे तुमच्या हळदीमध्ये अन्नद्रव्य किंवा खताचा पुरवठा कमी होणे. त्यामुळे तुम्हाला 7व्या-8व्या महिन्यामध्ये पोटॅशयुक्त खत ठिबकद्वारे द्यायचं आहे. त्यामुळे तुमच्या हळदीचे चांगले कंद पोचले जातील आणि हळद चांगली पोकेल, भरेल. शेतकरी बंधूंनो, या गोष्टींची काळजी घ्या. आणि शेतकरी बंधूंनो, व्यापारी जे आहे ते बरोबर गाजर तोडीचा नमुना शोधून तुमचा भाव कपात करण्याचा प्रयत्न करतो, पण प्रमाण जर कमी असेल तर भाव कपात करू देऊ नका. आणि थोडं बहुत प्रमाण कुणाच्या हळदीमध्ये येत असतं. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.